बघा आपण ऑलरेडी ॲडिशन आणि सबट्रॅक्शन we are already studied the two rules, addition rule and subtraction rule. That means addition म्हणजे u plus v, subtraction म्हणजे u minus v. म्हणजे जर आपल्याकडे y is equals to u plus v हा टर्म असेल तर आपण हा डेरिव्हेटिव्ह कसा काढला लक्षात येतं. dy by dx is equals to du by dx plus dv by dx. ऍडिशन u चं सेपरेट घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह v चा सेपरेट घ्यायचा आणि मग ऍडिशन करायचं. आणि जर u minus v सबट्रॅक्शन जरी असेल तरी सुद्धा हा डेरिव्हेटिव्ह काढताना dy by dx is equals to डेरिव्हेटिव्ह ऑफ u minus डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे du by dx minus dv by dx. u चा सेपरेट डेरिव्हेटिव्ह v चा सेपरेट डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. आता तिसरा रूल आहे बघा प्रॉडक्ट रूल. थर्ड रूल इज कॉल्ड प्रॉडक्ट रूल. प्रॉडक्ट रूल कडे बघा, इफ u and v आर टू डिफरन्शिएबल फंक्शन ज्यांचे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे, डेरिव्हेटिव्ह इझिली काढता येतात असे दोन फंक्शन, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येतात असे दोन फंक्शन्स, अँड y इक्वल्स टू u into v. आता दोन्हीचा प्रॉडक्ट असेल तर राइट, देन dy by dx is equals to d by dx of u into v. LHS चा डेरिव्हेटिव्ह आणि RHS चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय तर dy by dx is equals to, आता हा प्रॉडक्ट रूल समजून घ्या. प्रॉडक्ट रूल काय सांगतोय तर पहिलं फंक्शन u त्याला ऍज इट इज बाहेर घ्यायचं, कॉन्स्टंट या ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचं u. सेकंड फंक्शन आहे v dv by dx, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. पहिलं फंक्शन बाहेर घेतला, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला, प्लस आता याच्या रिव्हर्स म्हणजे दुसरं फंक्शन बाहेर घ्यायचं v आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. म्हणजे जसं ऍडिशन मध्ये सेपरेट डेरिव्हेटिव्ह होतं, सबट्रॅक्शन मध्ये सेपरेट डेरिव्हेटिव्ह होता, प्रॉडक्ट मध्ये सुद्धा सेपरेट डेरिव्हेटिव्ह आहेत म्हणजे dv by dx आणि du by dx आहेत. पण ते सेपरेट घेण्यापूर्वी एक फंक्शन त्याच्या सोबत असतो. पहिलं फंक्शन कॉन्स्टंट ऍज इट इज घ्यायचा, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, प्लस दुसरं फंक्शन ऍज इट इज घ्यायचा, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे एक कॉन्स्टंट राहील, दुसरा डेरिव्हेटिव्ह, दुसरा कॉन्स्टंट राहील, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, असं घ्यायचं. पण मल्टिप्लिकेशन असेल तर डायरेक्ट असं नाही घ्यायचं u चा डेरिव्हेटिव्ह इनटू v चा, म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह असा येणार नाही y is equals to u into v. तर याला असं नाही लिहिता येणार dy by dx is equals to du by dx into dv by dx. असं लिहिता येईल का? नाही लिहिता येणार आपल्याला. वी कांट राईट दॅट, म्हणजे ही जी टर्म आहे असं लिहिता येणार नाही. तर तो रूल काय आहे, प्रॉडक्ट रूल आहे, असा यूज करायचा. u into derivative of v plus v into derivative of u. पहिला कॉन्स्टंट, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, दुसरं फंक्शन कॉन्स्टंट, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. सो दिस इज कॉल्ड एज प्रॉडक्ट रूल. आणि इम्पॉर्टंट आहे, विचार करायला, व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉडक्ट रूल. ठीक आहे, चला याच्यावरती एक्झाम्पल्स बघूया आपण. एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 1, फाइंड dy by dx if y equals to e raised to x into sin x. आता इथं लक्ष द्या, e raised to x into sin x मध्ये कुठलं साइन आहे, प्लस आहे, मायनस आहे, का डिव्हिजन आहे, का मल्टिप्लिकेशन आहे, इनटू आहे, मल्टिप्लिकेशन आहे. दोन फंक्शनचं प्रॉडक्ट, म्हणजे इथं कुठला रूल वापरणार, आता प्रॉडक्ट रूल वापरायचा, राईट. सो देयरफॉर given y is equals to e raised to x into sin x, differentiate with respect to x. x नी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, differentiate with respect to x. so LHS dy by dx, y चा डेरिव्हेटिव्ह काय येत असतो, dy by dx is equals to RHS d by dx of e raised to x into sin x. लक्षात येत नसेल तर सध्या आपण इथे लिहूया बाय प्रॉडक्ट रूल.
प्रॉडक्ट रूल आठवा. प्रॉडक्ट रूल काय आहे? dy by dx is equals to u into dv by dx plus v into du by dx. पहिला ऍज इट इज दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्या ऍज इट इज पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. तर therefore dy by dx is equals to काय लिहिता येईल बघा हा रूल. u, व्हॉट इज मीनिंग ऑफ u? u म्हणजे पहिलं फंक्शन, हा म्हणजे u, आणि sin x म्हणजे काय लिहिता येतो? v, u into v. हा u आहे, हा v आहे, राईट. u ची व्हॅल्यू e raised to x म्हणजे पहिलं फंक्शन ऍज इट इज e raised to x ऍज इट इज. dv by dx म्हणजे d by dx ऑफ sin x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x प्लस v into v म्हणजे sin x म्हणजे sin x into डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे e raised to x. सरळ सरळ एक फंक्शन पहिलं कॉन्स्टंट ठेवलं, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, दुसरं कॉन्स्टंट ठेवायचा, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, आणि दोन्ही मध्ये सिम्बॉल कुठला? प्लस. हा साइन विसरायचा नाही, प्लस आहे. ऍडिशन मध्ये म्हणजे प्रॉडक्ट मध्ये प्लस येतो, डिव्हिजन मध्ये मायनस येत असतो, राईट. सो देयरफॉर e raised to x into, चला बोला, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x? sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? cos x प्लस sin x into व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x? e raised to x एकमेव फंक्शन आहे ज्याचा डेरिव्हेटिव्ह e raised to x सेम येतो. सेम फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेम व्हॅल्यू येते. म्हणजे दोन्ही मध्ये आता कॉमन काय घेता येतं? e raised to x का कॉमन घेता येतं, म्हणजे ब्रॅकेट मध्ये cos x plus sin x. so this is value of dy by dx. so dy by dx is equals to e raised to x, dy by dx is equals to e raised to x into bracket cos x plus sin x, cos x plus sin x. प्रोडक्ट रूल अप्लाय केला, u into v चा फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. हे तुम्हाला कळण्यासाठी केलेले आहे, नॉट नेसेसरी हे केलंच पाहिजे, कारण u ची व्हॅल्यू e raised to x आणि v ची व्हॅल्यू sin x. ठीक है, राइट. एग्जांपल नंबर 2. प्रॉब्लम नंबर 2. फाइंड dy by dx if y is equals to a raised to x into tan x. म्हणजे परत मल्टिप्लिकेशन आणि a raised to x into tan x मध्ये, म्हणजे परत प्रॉडक्ट रूल वापरायचा. u into v, u म्हणजे a raised to x आणि v म्हणजे tan x. u ची व्हॅल्यू a raised to x, v ची व्हॅल्यू tan x. तर बघा गिवन y is equals to a raised to x into tan x. so this is the given term. differentiate with respect to x. so LHS dy by dx is equals to d by dx of a raised to x into tan x. by product rule, product rule माहिती आहे, आठवतो? dy by dx is equals to u into dv by dx plus v into du by dx. u into dv by dx plus v into du by dx. so therefore dy by dx is equals to, आता u कोणता आणि v कोणता? पहिलं फंक्शन म्हणजे u, सेकंड फंक्शन म्हणजे v, u into v. म्हणजे हा टर्म म्हणजे u ची व्हॅल्यू आणि हा टर्म म्हणजे v ची. या फॉर्म्युल्यामध्ये u च्या ठिकाणी a raised to x ठेवा, v च्या ठिकाणी tan x ठेवा. म्हणजे a raised to x into डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x प्लस tan x into डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x. पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, दुसरं फंक्शन कॉन्स्टंट, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, आणि दोन्ही मध्ये कुठलं साइन येणार आहे? प्लस a raised to x into डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x प्लस tan x into डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x.
एकदा सिंपल डेरिव्हेटिव्ह, हा सिंपल हा डेरिव्हेटिव्ह, लक्षात येतं? चला बोला. e raised to x into what is derivative of tan x फॉर्म्युला बघा. tan x चा डेरिव्हेटिव्ह आहे sec square x plus tan x into a raised to x चा डेरिव्हेटिव्ह, a raised to x चा डेरिव्हेटिव्ह आहे e raised to x into log a, हा डेरिव्हेटिव्ह आहे. a raised tan x चा डेरिव्हेटिव्ह हा sec square x येतो, a raised to x चा डेरिव्हेटिव्ह a raised to x into log a. तर दोन्ही मध्ये कॉमन टर्म आहे, तर ती कॉमन टर्म घेता येते. ती कॉमन टर्म आहे e raised to x आहे आणि ब्रॅकेट मध्ये sec square x plus tan x into log a. काय केला, हा e raised to x आणि हा e raised to x कॉमन घेतला आणि हा ब्रॅकेट क्लोज. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ dy by dx. So dy by dx is equals to this total term a raised to x into bracket sec square x plus tan x into log of a. प्रोडक्ट रूल वापरायचा, हा u हा v, u into v, u into derivative of v plus v into derivative of v. प्रोडक्ट रूल वापरला की खूप सिंपल आहे. ओके. Now look at example number 3. Find dy by dx if y is equals to x into sec x. म्हणजे हा म्हणजे u आणि हा म्हणजे v, u v. लक्षात आलं, u into v. पुढे बघा दिलेली टर्म गिवन y is equals to x into sec x, ही टर्म दिली आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये ही लिहा, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x लिहायचा. LHS चा डेरिव्हेटिव्ह, RHS चा डेरिव्हेटिव्ह. सो dy by dx is equals to d by dx of x into sec x. दोन मध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणून काय म्हणलं, प्रॉडक्ट रूल म्हणलं. बाय प्रॉडक्ट रूल, प्रॉडक्ट रूल काय आहे, dy by dx is equals to u into dv by dx plus v into du by dx. dv by dx म्हणजे सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि du by dx म्हणजे फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आणि सोबत सेकंडचा डेरिव्हेटिव्ह असेल तर पहिलं कॉन्स्टंट ठेवायचं, फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह असेल तर दुसरा कॉन्स्टंट ठेवायचा. सो युजिंग दॅट dy by dx is equals to x म्हणजे u आणि v म्हणजे x into derivative of sec x plus sec x into derivative of x, right? So x into, चला बोला, what is derivative of sec x? sec x फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे sec x into tan x प्लस sec x into 18 फॉर्म्युल्यामध्ये हा फॉर्म्युला आहे sec x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x, sec x into tan x into हा टर्म बघा dx by dx. What is derivative of x by derivative of x? Sorry, what is derivative of x with respect to x? म्हणजे dx by dx होते ही टर्म आणि dx by dx कॅन्सल होतो म्हणजे ही व्हॅल्यू किती येते, 1 येते. सो d by dx of x, what is derivative of x? 1. म्हणजे तुमचं फायनल आन्सर x into sec x. किंवा आता या दोन टर्म मध्ये तुम्हाला कॉमन टर्म घेता येते बघा. कुठली टर्म कॉमन घेणार, sec x कॉमन घेता येतो. sec x कॉमन घेतला इनटू ब्रॅकेट x into tan x आणि इथं sec x मध्ये काय राहतो, +1 राहतो. सो dy by dx is equals to sec x into bracket x into tan x +1. आता तुम्ही म्हणाल हा डेरिव्हेटिव्ह 1 कसा आला, सरळ सरळ आहे, d by dx of x dx by dx. किंवा तुम्हाला अजून लक्षात घ्यायचं असेल तर d by dx of x हा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. x चा पॉवर काही नाही म्हणजे काय लिहिता येतो, 1. x चा पॉवर काही नाही म्हणजे 1. कुठल्या टर्म सोबत कंपेअर करता येतं, x raised to power n. याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, x raised to power n चा n into x to the power n minus 1. म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे, 1. म्हणजे 1 into x raised to power 1 minus 1, राईट. म्हणजे हा टर्म येतो 1 into x raised to power 1 minus 1 म्हणजे 0 आणि x to the power 0 ची व्हॅल्यू किती येते तर 1 येते. म्हणजे हा टर्म येतो 1 into 1 म्हणजे आपला फायनल आन्सर येतो 1.
म्हणजे d/dx ऑफ x ही व्हॅल्यू किती येते 1 येते, किंवा डायरेक्ट dx/dx कॅन्सल होतो, व्हॅल्यू डायरेक्टली 1 असं पण काढता येतं. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4, इफ y is equals to root x into cos x, परत प्रॉडक्ट आहे बघा, देन फाइंड dy by dx. आपल्याला dy by dx ची टर्म कॅल्क्युलेट करायची आणि y ची व्हॅल्यू काय आहे, रूट x into cos x. दोन फंक्शन आहेत, रूट x आणि cos x. ऍडिशन साइन आहे का बघा, प्लस आहे का नाहीये, मायनस नाहीये, प्रॉडक्ट आहे म्हणजे प्रॉडक्ट रूल वापरावा लागेल. So given y is equals to root x into cos x. So next step, differentiate with respect to x. So LHS dy by dx. LHS चा डेरिव्हेटिव्ह काय आहे ना, dy by dx आणि RHS चा डेरिव्हेटिव्ह root x into cos x. आता प्रॉडक्ट रूल असल्यामुळे हा u आहे आणि हा v आहे. So therefore by product rule dy by dx equals to product rule काय आहे, u into dv by dx plus v into du by dx. इंटरचेंज, पहिला ॲज इट इज दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसऱ्या ॲज इट इज पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. या वेळी जायचंय म्हणजे आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू मिळेल, पहिलं फंक्शन रूट x म्हणजे u ची व्हॅल्यू रूट x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे cos x प्लस आता v म्हणजे cos x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x. चला बोला, दोन्ही डेरिव्हेटिव्ह म्हणजे फॉर्म्युलेच आहेत आपले. रूट x इनटू व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x, cos चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस sin x, म्हणून इथं ब्रॅकेट करायला विसरायचं नाही. मायनस मायनस आला की मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे ब्रॅकेट आहे, प्लस cos x इनटू बोला व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x काय येतो तो 1/2 into root x येतो. डेरिव्हेटिव्ह रूट x चा फॉर्म्युला काय आहे, 1/2 root x. So this is equals to minus root x into sin x. हा काय केला, मायनस साइन अगोदर लिहिला, मायनस रूट x into sin x आणि प्लस cos x into 1/2 root x म्हणजे cos x divided by 2 root x. या दोघांचं मल्टिप्लिकेशन, cos x into 1 म्हणजे cos x divided by 2 root x. So this is value of dy by dx. dy by dx is equals to minus root x into sin x plus cos x into 2 divided by 2 root x. तुमच्यासाठी एक असाइनमेंट असेल, find dy by dx if y is equals to root x into sin x. हा एक प्रॉब्लेम सॉल्व करा. y is equals to e raised to x into cot x. हा एक प्रॉब्लेम सॉल्व करा. y is equals to x into log x. हा एक प्रॉब्लेम सॉल्व करा. y is equals to e raised to x into a raised to x. हा एक प्रॉब्लेम सॉल्व करा. y is equals to 2 raised to x into 3 raised to x किंवा इथं या घ्या 2 raised to x into x square. हा फॉर्म्युला आहे 2 raised to x into x square. आणि इथं क्वेश्चन आहे कॉमन, फाइंड dy by dx. 1 2 3 4 5. ट्राय करा, नाही आले क्वेश्चन्स विचारले तरी चालतील, मला व्हॉट्सअप नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा. तुम्हाला ज्या ज्या डिफिकल्टी येतील, ज्या स्टेपमध्ये डिफिकल्टी येतील स्टेप्स विचारले तरी चालतील. ओके, हे 5 प्रॉब्लेम बघा, ट्राय करा. प्रॉडक्ट रूल u into v हा फॉर्म्युला वापरायचा आहे, u into v हा फॉर्म्युला वापरायचा आहे, u into v प्रॉडक्ट रूल सगळे प्रॉडक्ट रूल आहे, तो फॉर्म्युला वापरा. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5. फिफ्थ प्रॉब्लेम बघा, इफ y is equals to e raised to x into sin inverse x then find dy by dx. आता याच्यामध्ये u ची व्हॅल्यू
ई रेस टू एक्स, व्ही ची व्हॅल्यू साइन इनवर्स एक्स. दोन फंक्शन आहे, एक एक्सपोनेन्शियल आहे आणि दुसरा इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक आहे. साइन इनवर्स कोणतं फंक्शन आहे? इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक. आणि ई रेस टू एक्स कोणतं फंक्शन आहे? एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल फंक्शनचं आणि इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं मल्टिप्लिकेशन म्हणजे कुठला रूल वापरणार? प्रॉडक्ट रूल वापरावा लागेल. यू इंटू व्हीचा रूल वापरावा लागेल. यू इंटू व्हीचा रूल काय सांगतोय? पहिलं फंक्शन कॉन्स्टंट ठेवायचं आहे म्हणजे ई रेस टू एक्स कॉन्स्टंट ठेवायचं आहे. दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. प्लस साइन इनवर्स एक्स कॉन्स्टंट म्हणजे दुसरं फंक्शन कॉन्स्टंट म्हणजे साइन इनवर्स एक्स कॉन्स्टंट प्लस इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. फर्स्ट फंक्शन काय आहे? ई रेस टू एक्स. सिंपल आहे, खूप कन्सेप्ट सिंपल आहे, फक्त लक्षात घ्या. सो गिवन y is equals to e raised to x into sin inverse x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ही तुमची ॲज युजल टर्म येणार ती प्रॉब्लेम मध्ये. dy by dx is equals to d by dx of u into v, याची व्हॅल्यू u, याची व्हॅल्यू v, u into v, राइट. So dy by product rule or chain, sorry, the multiplication rule, dy by dx is equals to u into dv by dx plus v into du by dx. म्हणजेच काय असेल? e raised to x into डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x. हा पहिला पार्ट कळाला. पहिलं फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. पहिलं फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आता इथं प्लस सिम्बॉल. आता याला उलट, याला इथं ठेवायचं, याला इथं ठेवायचं. म्हणजे या दोघांची जागा बदलायची सरळ सरळ पुढच्या स्टेप मध्ये. म्हणजे इथं काय येणार आता? साइन इनवर्स x इंटू डी बाय डी एक्सचा ई रेस टू एक्स. कळतं? फक्त प्लेस चेंज केलं. सो ई रेस टू एक्स इंटू, चला बोलो, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू साइन इनवर्स एक्स. साइन इनवर्स एक्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह बघा, आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. प्लस साइन इनवर्स एक्स आणि ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? ई रेस टू एक्स. सो देअरफॉर या दोन्हीमध्ये कॉमन घेता येणारी टर्म ई रेस टू एक्स घेता येते, कारण इथं पण आहे, इथं पण आहे, दोन्ही टर्म मध्ये अवेलेबल आहे म्हणजे कॉमन घेता येईल. आणि ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस साइन इनवर्स एक्स. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ dy by dx. So dy by dx is equals to e raised to power x into 1 upon under root 1 minus x square plus sin inverse x. So this is the example number 5. Okay.